षटकांची एक छोटी छोटी बाईट घेतो। आपल्याकडे वेळ आहे तर आपण वेळेचा सदुपयोग करूया। आपण सामन्याचा आनंद घ्या। नक्की डीजे सर सामना सुरू ठेवा। नक्की प्रत्येक प्रेक्षकाला आपण कुपन द्यायचे, कुणी सगळ्यांना भेटणार आहे। आपल्या लाईव्हच्या इंडिया प्रोच्या आपल्या सर्व बंधूंना पण कुपन द्यायचंय। राजू मुकड़ी सर, राजू भाई, राजू मुकड़ी भाई 4 कूपन दो। ओ राजू मुकड़ी भाई इधर इधर 4 कूपन दो खाली अपने ये इंडिया प्रो के लाइव वाले के लिए खाली बस। पहिला चेंडूवर अग्निक डांगे यांनी दाखवून दिलंय। किरण गुंजाळ तुमचे 4 कूपन माझ्याकडे आहेत। ओके, यू आर अ प्लेयर, यू आर नॉट अ प्लेयर, यू आर अ क्लास प्लेयर। ओके, पहिला चेंडू आपण पाहिला ओव्हर द पॉइंट मारण्याचा प्रयत्न आणि एक जास्त सुरुवातीची गरज पाहिजे होती। जिजा 11 संघाला अगदी पहिल्याच चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केले। चेंडूला धुडकावून लावलाय सीमारेषा पार, चौकार। दुसरा चेंडू समोरील बाजूला मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र फॉलो थ्रू मध्ये अतिशय उत्तमरित्या अडवला। जनार्दन कोहली यांना आपण बघतोय। एक तेरी तो एक मेरी सेमीफायनलचा सामना एकदा जोरदार टाळ्या वाजवत राहायच्या आहेत। सेमीफायनलच्या सामन्यामध्ये गावदेवी AK11 तर त्याच्या विरोधात जिजा 11। या रिव्हर्सिपचा हत्यार काढलाय। चेंडू क्षेत्ररक्षक आहे तिकडे, मात्र एखाद्यावर समाधान मानावं लागणार आहे। नक्कीच प्रत्येक प्रेक्षकापर्यंत कूपन पोहोचतं का? एकदा जोरात जल्लोष करून सांगा। प्रत्येकापर्यंत कूपन पोहोचतंय का? तुम्हाला धर्मवीर ठाकूर साहेबांची स्पर्धा आवडली का? नक्कीच प्रत्येकापर्यंत कूपन पोहोचतंय। नक्कीच सामन्यादरम्यान आपण या लकी ड्रॉचा आपण रिझल्ट करणार आहोत। अनेक गोष्टीची सूचना आहे, या दोन्ही सामन्यामध्ये चेतन पालकर आणि आशु कलमस्ते हे दोघे पंच राहणार आहे, या गोष्टीची नोंद घ्यावी। या मात्र चांगल्या चेंडूला सन्मान दिला। रनआउटचा चान्स तिकडे अभिषेक विश्वकर्मासाठी मात्र हुकलाय, अगदी सेफ इन द क्रीज। सेमीफायनलचा सामना आहे त्यामुळे नक्कीच रनआउटच्या स्वरूपात गडी आउट होताना नक्कीच पाहायला मिळणार, याची खंत झाली असती। अगदी मार्जिन ऑफ एरर 19-20च्या फरकाने जर तो चेंडू डायरेक्ट हिट लागतोय तर मात्र अभिषेक विश्वकर्माला माघारी परतावं लागलं असतं। थोडंसं प्रेशर आहे। यज्ञिक डांगे प्रयत्न पुन्हा एकदा चांगला केला होता, मात्र अगेन्स्ट द स्पिन खेळायला गेले। चेंडू अप्पर एज घेऊन मात्र थोडासा फिरतोय, एका धावेवर समाधान मानावं लागतंय। यावेळी मात्र फसवा चेंडू टाकला होता, जाणून घेतलं होतं बॅट्समन स्टेप आउट करणार। वाईटच्या दिशेने टाकलेला हा चेंडू, मात्र बॅट्समन सेफ इन द क्रीज। 5 चेंडू 8 धावा झालेल्या आहेत। शेवटचा चेंडू या षटकातला। नो चेंडू। यावेळी मात्र पंच निकेत शेट्टी तिकडे, सॉरी यष्टीरक्षक निकेत शेट्टी अतिशय सुंदर रीतीने चेंडू थांबवला। कुठल्याही प्रकारे पंजा जाऊ दिलेला नाहीये। नोची एक धाव मात्र नक्कीच मिळणार आहे। संघाची धावसंख्या 9। शेवटचा चेंडू बाकी, 5 चेंडू 9 धावांची गरज, सॉरी 5 चेंडू 9 धावा झाल्यात। खोलवा टप्प्याचा चेंडू होता, हलक्या हाताने फ्लिक केला, चेंडू जाणार आहे पॉइंटच्या दिशेने। पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय। आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर द स्कोर स्टँड्स ॲट 10 नो लॉस। अगदी पहिल्या षटकामध्ये डबल डिजिटला स्कोर नक्कीच पोहोचवलाय, कारण पहिल्या चेंडूवर यज्ञिक डांगे यांनी चौकार लगावला होता, मात्र त्याच्यानंतर जनार्दन कोहलीने स्वतःला बॅक केलं आणि चांगल्या रीतीने पुढच्या एकाही चेंडूवर चौकार खाल्लेला नाहीये। सेमीफायनलचा सामना अगदी थरारजनक सामना आपण पाहतोय। पहिल्या षटकात 10 धावा।
चला वॉलिंग मार्कवर सध्या कर्णधार अमोल कालीम यांना आपण बघतोय. राईट आर्म राऊंड विकेट अभिषेक विश्वकर्मा याच्यासाठी. काय होतंय काय होतंय काय हा जेल सुटलाय. आउटर एज लागली होती का. निकेत शेट्टी यांनी जीवनदान दिलंय का अभिषेकला. पहिला चेंडू अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू होता. डॉट बॉल येतोय. याही पाटील स्वीप केला. क्षेत्ररक्षक नक्की तिकडे आहेत. एकच धाव मिळते. चेंडू थेट गेला राकेश मोरे सरांकडे. याही मात्र तीळ मात्र चुकी केलेली नाहीये. राकेश मोरे स्वरूपात मिळते. डीजे सर अजूनही प्राइज आलंय इस्माईल खान यांच्यातर्फे. कॅश काढला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे राकेश मोरे यांच्यासाठी. राकेश मोरे एक लकी फॅक्टर आहे अमोल कलीम यांच्या AK11 गावदेवीसाठी. राकेश मोरे यांनी झेल अडक घेतला एखादा 1000 रुपयाचं पारितोषिक. शेवटकर मारला पटका. क्षेत्ररक्षकाकडून मात्र चुकी होते. थँक्यू डीजे. सामना चालू होतोय. अवांतर चेंडू व्हाईट बॉल. ओके. व्हाईट बॉल. याही मात्र बाजी मारले. अमोल कालीम स्ट्राइकिंग दिस टाइम. अभिषेक विश्वकर्मा वॉकिंग बॅक टू द पेविलियन. ज्या विकेटची गरज अमोल कालीम ज्याच्यासाठी आणलं होतं त्या विकेटला मात्र नक्कीच पाठवलंय. अभिषेक विश्वकर्मा सेमीफायनल मध्ये बॅट थोडीशी थंडावली होती. सौरभ देसाई वन डाऊन आपण बघतोय. एक मोठी जबाबदारी सौरभवर राहणार आहे कारण या सामन्यात विकेटवर उभं राहून बॅटिंग करावं लागणार आहे. किरण गालांडे काल देखील मी म्हटलं होतं आता विकेटवर उभं राहून कोणीतरी मॅच खेळवणं गरजेचं आहे. नखत बडा ना पद बडा जो मुसीबत में खडा वही सबसे बडा असं काहीतरी भूमिका सौरभला मांडावी लागणार आहे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे पाहिलं. थर्डमॅनच्या दिशेला चेंडू गेला होता मात्र एका धावावर समाधान मानावं लागतंय. षटक संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. व्हाईट बॉल. अतिशय वेगवान गोलंदाज निकेत शेट्टीला आमंत्रित केलंय गोलंदाजीसाठी. अजून एक अवांतर चेंडू व्हाईट बॉल येतोय.
याही मात्र चेंडू थेट बॅटीवर चढला पॅडल स्वीपच्या स्वरूपात सौरभ देसाई याच्या बॅटवर येतोय फटका चेंडू जातोय धन 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 करत चौकार. यावेळी अजून एक अवांतर चेंडू व्हाईट बॉल. अवांतर धाव आहे निकेत शेट्टी यांच्या षटकातली. आपण पाहिलं तर बऱ्यापैकी धावा या षटकामध्ये आतापर्यंत आल्यात. संघाची धावसंख्या 27 धावा एक गडी बाद. यावेळी मात्र नो बॉल येतोय. प्लस करण्याचा प्रयत्न राहिला होता सौरभ देसाई यांचा मात्र पुरेपूर यशस्वी ठरलेले नाही आहेत. फक्त नोची एक धाव मिळणार आहे. संघाची धावसंख्या 28. आपण पाहतोय BBWC बोरिवली बॉक्स वर्ल्ड कप सीझन 2 भारतीय जनता पार्टी यांच्या मार्फत भरवली गेलेली ही टुर्नामेंट धर्मवीर ठाकूर साहेबांच्या आशीर्वादाखाली इतकी मोठ्या लेवलला बोरिवली विभागात ही टुर्नामेंट होते. यावेळी फायनलच्या दिशेने मारलेला फटका राकेश मोरे पुन्हा एकदा चेंडूवर येत आहेत. गुड स्टॉप. चेतन सर आपला डिसिजन इथपर्यंत सिंगल जरी असली तरी इथपर्यंत कळवायचं असं असते आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये कळवण्यात येते आमच्यापर्यंत. खुला डब्याचा चेंडू अप्रतिमरित्या मारण्यात आला. थ्रो चुकतोय कुणाल कडून. यज्ञिक डांगेला माघारी परतावू लावला असतं मात्र थ्रो थोडासा बाहेरच्या बाजूला राहिला आणि एका धावेवर समाधान मानावं लागणार आहे. डॉट बॉल. पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. यावेळी मिस टाइम स्ट्रोक होतोय. अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू काहीसा चांगला कनेक्ट झाला नाहीये. एक धाव निश्चित स्वरूपात मिळते. एक धाव निश्चित स्वरूपात मिळते. तीन षटकांचा इथे खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 32. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. धन्यवाद. तसंच गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्टचे संघ मालक रवींद्र सिंग कुठेतरी सध्या चेहऱ्यावर भली मोठी स्माइल दिसते कारण आपला संघ फायनल मध्ये पोहोचलेला आहे. एक बिग ब्राईट स्माइल घेऊन रवींद्र सिंग सध्या मैदानात उतरलेत. पहिला सामना गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्टचाच होता. पहिल्याच सामन्यात निराशा पदरात पडली होती मात्र त्याच्यानंतर आपल्या संघाला अतिशय चांगल्या रीतीने मोटिवेट केलं आणि फायनल पर्यंतच आणलंय. त्याचा एक गुड लक देखील आहे. टाकाबाई जिथे जिथे पोहोचतात तिकडे तिकडे त्यांचं गुड लक घेऊन जातात. पंच आपला निर्णय. चेतन पालकर डॉट बॉल आहे. ओके येस. की थोड्याच वेळात आपल्या मान्यवरांचं आगमन येथे होणार आहे. थोड्याच वेळात आपले दमदार आमदार बोरी विधानसभेचे संजयजी उपाध्याय यांचं इथे आगमन होणार आहे. पुन्हा एकदा एक धाव निश्चित स्वरूपात मिळते. टॉस बॉक्स समोर कोणी उभं नाही राहायचंय. मुबारक पटेल नूर आपण सर्वांनी एका बाजूला व्हायचंय. टॉस बॉक्स समोर कोणीच उभं नाही राहायचंय. एका बाजूला जायचंय. अभिषेक विश्वकर्मा
चला एका बाजूला जायचंय, तुम्ही प्लेअर गॅलरीमध्ये जाऊन बसायचंय. आणि एका हाताने नक्कीच कॅच टिपले राहुल याने. राहुल देखील कुठे ना कुठे खुश आहे, कारण आपला संघ फायनल मध्ये पोहोचलेला आहे. दुसरा झटका लागला तो म्हणजे जिजा 11 संघाला किशोरला मायामध्ये पाठवण्यात येत आहे. किशोर गंजी सेकंड डाऊन 2 डाऊन येत आहेत. वॉर्ड नंबर 13च्या नगरसेविका राणी द्विवेदी मॅडम यांचं इथे आगमन झालं आहे. मनाच्या अंतकर्षापासून मी बोरोली बॉक्स वर्ल्ड कप आयोजक श्री धर्मवीर ठाकूर साहेबांच्या माध्यमातून मी मॅडमचे हार्दिक हार्दिक असे स्वागत करतो. मॅडम आगतम स्वागतम सुस्वागतम. वॉर्ड क्रमांक 13च्या लाडक्या नगरसेविका राणी द्विवेदी मॅडम यांचं बोरोली बॉक्स वर्ल्ड कप मध्ये या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. मॅडम सोबत आलेल्या सर्व सहकाऱ्यांचे आम्ही हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम मॅडम, वेलकम. मी मॅडमला विनंती करणार आहे की आपण मंचावर स्थानापन्न व्हायचंय आणि चालू असलेल्या या भव्य दिव्य अशा सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. त्यासोबतच आपल्या विभागातली बोरिवली विभागातील ओव्हरआर्मची सर्वात मोठी स्पर्धा कुठली असते तर राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफीचे सर्व अजिंक्य सानप दादा देखील आहेत. अजिंक्य दादा आपल्याला देखील विनंती करतो आपण देखील मंचावर आसनस्थ व्हा आणि चालू सामन्याचा आनंद लुटायचा आहे. अवांतर चेंडू येतोय, व्हाईट बॉल. नक्कीच बोरिवली परिसरात नावाजलेली सर्वात मोठी राजेंद्रनगर मेमोरियल ट्रॉफी यांचे सर्व अजिंक्यदादा सानप यायचंय, मंचावर उपस्थित राहायचंय. अजूबाई वेलकम. नो चेंडू होता, प्लस करण्याचा प्रयत्न झाला मात्र काहीसा कनेक्ट होत नाहीये. एकच धाव मात्र सोबत मिळणार आलेल्या आहे. सर्व सहकाऱ्यांचे मी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. मी अजिंक्य सानप यांना विनंती करेल की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हायचंय. त्यांच्या सहकार्याने विनंती करेल. नक्कीच बोरिवली परिसरातील सर्वात मोठी ओव्हरआर्मची स्पर्धा जर कोणी आयोजन करत असेल जनरल अरुण कुमार वैद्य या मैदानावर, तर ते राजेंद्र मेमोरियल कप या स्पर्धेचे सर्व अजिंक्यजी सानप यांचं इथे आगमन झालंय. तसेच आमच्या वॉर्ड क्रमांक 13च्या नगरसेविका राणी क्लास द्विवेदी मारलेला मॅडम. फटका आपण बघतोय. यज्ञिक डांगेची बॅट देर आहे पर दुरुस्त आहे. चेंडू जातोय धन 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 करत चौकार. या मॅच मध्ये उशिरा का होईना यज्ञिक डांगे यांची बॅट बोलते आणि आता मोक्याच्या क्षणी कुठे ना कुठे स्कोर 50-60च्या पार पोहोचवायचा आहे. अतिशय सेन्सिबल बॅटिंग यज्ञिकच्या मार्फत देखील राहिले. नक्की डीजे सर मान्यवरांचा वेलकम करण्यासाठी हा चौकार होता. आणि बघा मोठा गडी बाद झालाय यज्ञेकच्या रूपामध्ये. थँक्यू डीजे, थँक्यू, थँक्स अ लॉट. संस्कृती डीजे साऊंड अँड लाईट यांच्या मार्फत अतिशय उत्तम डीजेचं आयोजन आणि नक्कीच गोल्डन क्रीडा मंडळ राजेंद्र नगरचं हे मैदान पियुष गांधी कधी फलंदाजीसाठी येतील याची वाट बघतायत. नक्कीच प्रेक्षकांची अलोट गर्दी ही पियुष गांधी यांची फलंदाजी बघण्यासाठी तिथे जमली आहे. चालू सामना आपण बघतोय. अगदी शेवटचं षटक टाकण्यासाठी जनार्दन कोहली यांना आपण बॉलिंग मार्कवर बघतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट किशोर गंचीसाठी. या सामन्यात 40 धावसंख्या नक्कीच झाले, मात्र 2 ते 3 चौकार जर या शेवटच्या 6 चेंडू मध्ये आले तर सामन्याचं गणित बऱ्यापैकी बदलणार आहे. चालू सामना एका बाजूला आपण बघतोय जिजा 11 तर दुसऱ्या बाजूला AK11 गावदेवी असा संघ.
नक्की डीजे सर आलेल्या मान्यवरांच्या माहितीसाठी या भव्य दिव्य स्पर्धेच्या आयोजन नक्कीच वॉर्ड अध्यक्ष धर्मवीरजी ठाकूर या साहेबांनी केलंय. नक्की त्यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जे वेबएक्स मशीनच्या बाजूला आहेत, त्यांनी प्लीज सगळ्यांनी साईडला व्हायचंय. सगळ्यांनी लवकरात लवकर साईडला व्हायचंय. थँक्यू डीजे. ज्या कामासाठी किशोर गंजी यांना पाठवण्यात आलं होतं, जनार्दन कोहली यांच्या पहिल्या 2 चेंडूवर सलगचे चौकार लगावले. तिसरा चौकार जर किशोर गंजी मारतायत तर त्यांना नक्कीच 501 रुपयाचं पारितोषिक कोहली स्पोर्ट्स यांच्या मार्फत लागू होणार आहे. आणि एक विशेष पुरस्कार आमच्या सर्वांचा लाडका मित्र अजिंक्य सानप यांच्याकडून अनाऊन्स झालाय. जो संघ पहिल्या क्रमांकावर येईल त्यांना त्यांच्याकडून 5001 रुपयाचं पारितोषिक अजिंक्य सानप यांच्याकडून देण्यात येणार. एकदा जोरदार टाळ्या. यावेळी मात्र जनार्दन कोहली बाजी मारतोय. डीजे थँक्यू. डीजे थँक्यू थँक्यू थँक्यू. हळूहळू जशी जशी संध्याकाळची रात्रीची सावट वरती येते तसं तसं आमच्या डीजेला दादा देखील हळदीच्या गाण्यांवर वळवू लागलाय. आणि 3 चौकार सलगचे जर लगावले तर पियुष गांधी यांच्यासाठी तेजस कदम आणि प्रतीक पारव यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद डीजे. आणि पहिला चौकार नक्कीच झालाय. नो +4 धावा. ज्या कामासाठी पियुष गांधी सरांना पाठवण्यात आलं होतं, 9+4 थोड़ा सा जले पे थोड़ा सा और नमक छिड़का है क्योंकि 9 बॉल पे चौका आया है. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धाव संख्या एक रिस्पेक्टेबल स्कोर अचीव झालाय 53. 53 फॉर द लॉस ऑफ धन्यवाद 4 डीजे. विकेट्स. मी प्रेक्षकांना विनंती करतो कुपन सांभाळून ठेवलेत ना. प्रत्येकाने आपापलं कुपन आता बाहेर काढून ठेवायचंय, कारण की आता आपण पहिला लकी ड्रॉचं कुपन काढणार आहोत. नक्कीच मी आता विनंती करेल, आपण पहिलं कुपन आपल्या वॉर्ड क्रमांक 13च्या नगरसेविका राणी द्विवेदी मॅडम यांच्या हस्ते काढूया. 2 to go. या इनिंगचे शेवटचे 2 चेंडू. विनंती करेल मी चला सर्वांनी आपलं कुपन काढून ठेवायचंय. क्लास मारलेला वटका. चेंडू जातोय धन 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 करत चौकार. अगदी शेवटचा चेंडू. जिजा 11 संघ कमबॅक केलाय मात्र या सामन्यामध्ये. शेवटचा चेंडू थोडासा बाहेर बाजू टाकला होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच होणार आहे. आणि काय होतंय काय होतंय काय होतंय 2+4 धावा मिळणार का? थांबा 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 थांबा. म्हणून मिळणार का मिळणार का? थांबा. डीजे 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 थोडं थांबा थोडं थांबा. डीजे 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 प्लीज थोडं थांबा. पंचांचा निर्णय ऑन स्क्रीन कदाचित तिकडे आउट असू शकतो म्हणून थांबवण्यात आलेला आहे. फायनल डिसिजन आपल्यापर्यंत सुपूर्द करण्यात येईल. डीजे 1 मिनिट.
जिजा 11 अजून तो मी फायनल जिंकला नाही आहात, त्यामुळे एवढा जल्लोष अजून तरी करू नका. अजून स्पर्धा बाकी आहे, अजून सामना पूर्ण होणं बाकी आहे. त्यामुळे तुम्ही थोडेसे प्रेक्षक गॅलरीच्या बाजूने सरकायचंय. आणि चला वळूया आपण. लकी ड्रॉचा पहिला नंबर आलाय. प्रत्येक प्रेक्षकाने आपली चिठ्ठी काढून ठेवली आहे का? नक्कीच किरण गुंजाळ तुझ्या छाया इथे दिल्यात तुझ्या कॅमेरामॅनच्या. त्यामुळे राणी द्विवेदी मॅडमने पहिला लकी ड्रॉचं कुपन काढलंय आणि पहिला नंबर आहे 018 जो कुणी लकी प्रेक्षक असेल 018 असेल तर त्याने नक्कीच यायचंय आणि नक्कीच पहिला प्रेक्षक आपल्याला मिळालाय. एकदा टाळ्या जायला त्याच्यासाठी. आणि प्रेक्षकाबद्दल सांगायचं झालं तर आपल्या स्पर्धेतील प्रत्येक मॅच त्याने बघितली सर. 018 नक्की कृष्णा माटल आहे. बरोबर कृष्णा माटल आहे. यायचंय आपलं कुपन दाखवायचंय, नंबर मॅच करायचंय. नक्की सगळ्यांना विनंती आहे लाईव्ह स्क्रीन बघत राहायचे. 018 बघू शकता पहिलं पारितोषिक त्याला मिळतंय आणि आपण त्याला मॅडमच्या हस्ते जर्सी द्यायची आहे त्याला. नक्की चालू सामन्यामध्ये डिसिजन पेंडिंग आहे. नक्कीच आपण थोड्याच वेळाने पुन्हा लकी ड्रॉ करणार आहोत. नक्कीच आपण मंचकावर मी विनंती करेल आपल्या या पूर्ण आयोजनाचे अध्यक्ष धर्मवीरजी ठाकूर साहेब, मी विनंती करेल आपण वॉर्ड क्रमांक 13च्या लाडक्या नगरसेविका राणी द्विवेदी मॅडम आपण यांचा स्वागत सत्कार करायचा आहे. मॅडम आपली उपस्थिती या स्पर्धेसाठी आम्हाला नक्कीच प्रेरणादायी राहील. या स्पर्धेसाठी आपण आलात, आपण शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल आम्ही आपले शतश आभारी आहोत. या मायेची उब देणारी शाल, पुष्पगुच्छ तसेच आमच्या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो देऊन आपण मॅडमचा स्वागत सत्कार करतोय. एकदा टाळ्या उजावू द्या मॅडमसाठी. धर्मवीर ठाकूर साहेबांच्या विनंतीला मान देऊन आपल्या वेळात वेळ काढून बिझी शेड्यूल मॅडम आल्यात आणि या स्पर्धेला आणि मॅडम तर्फे एकदा धर्मवीर ठाकूर साहेबांचा सत्कार केला जातोय. नक्कीच हे ऋणानुबंध आहेत. एकाच पक्षामध्ये काम करत असताना नेहमीच प्रत्येकाचा मान सन्मान ठेवला जातो. यानंतर मी विनंती करेल त्यानंतर मी विनंती करणार आहे हॅलो, सगळ्यांनी मुख्य स्क्रीन बघायच्या डिसिजनसाठी अतिशय भरपूर वेळ देऊन एक छान परफेक्ट निर्णय दिला आलाय. स्लो प्रत्येक मोमेंट स्टॉप करून आपण तो निर्णय दिलाय. प्लीज वॉच युअर ऑन स्क्रीन. इट इज नॉट आउट. त्यामुळे 6 धावा शेवटच्या चेंडूवर मिळणार आहेत. धन्यवाद डीजे. आपण मंचकावर कुशाग्र मिश्रा साहेबांचं आपण इथे स्वागत सत्कार करणार आहोत. मी विनंती करतोय गावदेवी AK11 आपल्यासाठी शेवटच्या चेंडूचा रनआउटचा फुटेज देखील तिकडे दाखवण्यात येतोय. प्लीज तो चेक करा. अगदी आम्ही मोमेंट प्रत्येक छोटा मोमेंट कॅप्चर केल्यानंतर आपण बघितलाय. मी विनंती करतो मंचकावर सुनील माळी साहेब आणि धर्मवीर ठाकूर साहेबांच्या हस्ते कुशाग्र मिश्रा साहेबांचा स्वागत सत्कार होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. धन्यवाद साहेब, आपण आलात आणि आमच्या स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल आम्ही आपले शतशः आभारी आहोत. आणि आता मी
मी विनंती करतो सर्व प्रेक्षकांनी प्लीज थोडंसं राईटला सरकायचं, इथे कोणी मध्ये थांबायचं नाही. सर्वांना विनंती करतो प्लीज पूर्ण राईटला जा. आपल्यासाठी डिझाईड पेव्हिलियन आहे, बसायला जागा आहे, सगळ्यांनी तिकडे जायचंय. सर्व एकूण एक खेळाडू कोणी तिकडे मला बांबूच्या इथे दिसलं नाही पाहिजे, त्याआधी आपण मॅच चालू करू शकत नाही. नक्कीच आपण बघणार आहोत या विभागातील सर्वांच्या लाडक्या नगरसेविका राणी देवेदी मॅडम यांच्या हस्ते, यांच्या हातात आता बॅट आहे, त्यांनी देखील बॅटिंग करावी अशी सर्व प्रेक्षकांची इच्छा आहे आणि त्यांना आपण आता बॅटिंग करताना पाहणार आहोत. बॉलिंग मार्कवर चेतन पालकर. मी विनंती करतो अजिंक्य सानप यांचा आपण आता इथे स्वागत सत्कार करतोय. विशाल विधाते आणि सुनील माळी साहेब दोघांना मी विनंती करेल. बोरोलीमधील नामवंत अशी स्पर्धा राजेंद्र मेमोरियल ट्रॉफी उपनगरातील नावाजलेली स्पर्धा, याचे सर्व अजिंक्य सानप नक्की त्यांच्या माध्यमातून गोराई परिसरामध्ये संविधान चषकच्या अशी नामवंत स्पर्धाही केली जाते. असे आपले सर्वांचे लाडके अजिंक्य सानप उर्फ अजू यांचा आपण स्वागत सत्कार करतोय. फोटोग्राफर कुठे असतील? फोटोग्राफर कुठे गेले आपले? एकाने तरी इथे स्टेज जवळ राहायचंय उभा. आपण अजू यांचा स्वागत सत्कार करतोय. अमित घाडगे, पवार सर, विशाल विधाते. नक्कीच नेहमीच प्रत्येक खेळाडूच्या पाठीशी ज्याचा हात असतो असा अजिंक्य सानप, सर्वांचा लाडका असा व्यक्तिमत्व, नेहमीच आणि जास्तीत जास्त क्रिकेट खेळाडूंना सहकार्य करणारा असा हर हुन्नरी असं व्यक्तिमत्व अजिंक्य दादा सानप. नक्कीच तुम्ही या स्पर्धेला आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आम्ही आपले शतशः आभारी आहोत. आयोजक धर्मवीर ठाकूर यांच्यातर्फे आम्ही आपले आभार व्यक्त करतो. आणि या स्पर्धेला दरवर्षी ही स्पर्धा राहणार आहे आणि अजिंक्य दादा नेहमीच या स्पर्धेला येणार आहे अशी आपली अपेक्षा त्यांच्याकडे असणार आहे. नक्कीच आलेल्या त्यांच्या सहकार्यांचे आपण स्वागत सत्कार करतोय. नक्की आता पुन्हा एकदा खिशामध्ये हात टाका आणि कुपन बाहेर काढायचंय प्रत्येक प्रेक्षकाने. मी अजिंक्य दादाला विनंती करतोय, एक कुपन काढायचंय. त्याला प्रेक्षकांनी कुपन रेडी ठेवा. धन्यवाद. कुपन निघालंय आणि अजिंक्य सानप म्हणजे आपल्या आजूबाईने असा नंबर काढलाय, तो माणूस ज्या प्रकारचा आहे त्या प्रकारचा नंबर पण त्याने काढलाय. सांगायची काय गरज आहे का? 001 एकच नंबर माणूस आहे आणि एकच नंबर काढलाय 001. एक नंबर असेल तर नक्की यायचंय. गॉगल आहे तुमच्यासाठी, अतिशय अट्रॅक्टिव्ह अशी प्राइस आहेत का कोणी? 001 नसेल तर आम्हाला दुसरी चिठ्ठी काढायला. रवी सर काढा, दुसरी चिठ्ठी काढा. चेतन सर, वी आर गुड टू गो. आपण सामना चालू करूया. चला मॅच चालू करा. 001 कुणी आहे का? या स्पीडने चेतन सर. तीस चेंडूच्या 65 धावांचा बलाढ्य डोंगर किशोर गंची यांना आपण पाहिलं. पहिला चेंडू व्हाईट बॉलने सुरुवात होते. पहिला व्हाईट शुभ होत आहे असं म्हणायला हरकत नाहीये. नक्की सगळे प्रेक्षक बोलताय दुसरी चिठ्ठी काढा. आहे का? शेवटचा 3 कॉल देतोय. 1
2 लास्ट कॉल आहे का 001 3001 हा नंबर बाद करण्यात येतोय. या आपण चेंडूवर पुन्हा नक्कीच एक एकदा धाव मिळते. अजिंक्य सानप अज्जू दादाला विनंती करतोय पुन्हा एकदा अजून एक चिठ्ठी काढायची आहे. आणि नंबर आलाय 18. बघा 18 वाले उभे राहिलेत पण पुढचा नंबर काय असणार आहे 186 186 ज्याचा कुणाचा नंबर असेल चिठ्ठी मॅच करायची आहे आणि आपलं प्राइस घेऊन जायचंय. नक्की जावेद आहे वाटतं. जावेद यायचंय. जावेद नक्की सगळे नक्की जावेद यायचंय. जावेद हाही एक चांगला क्रिकेटपटू आहे. गजानन राणे साहेबांचे आपण हार्दिक हार्दिक असे स्वागत करतोय. मी विनंती करेल आपण अजिंक्य दादा सानप यांच्या हस्ते प्राइज द्यायचंय. नक्कीच 186 बघू शकता 186 दे ना. नक्कीच प्रत्येकाचा चान्स येणार आहे. फक्त थोडा वेळ शांतता ठेवायची आहे. What do you teach, sir? पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 24 चेंडू 58 धावांचं समीकरण मोठं समीकरण आहे. मागच्या मॅचचा हिरो कुणाल मामुनकर यांना आपण सध्या नॉन स्ट्रायकिंगला एंडला बघतोय. निकेत शेट्टी पहिल्या षटकात नक्कीच चांगला प्रयत्न राहिला होता मात्र चौकारामध्ये एकही चेंडू कन्वर्ट करू शकलेले नाहीयेत. 24 चेंडू 58 धावांचं समीकरण येऊन थांबलंय. बॉलिंग वाकवर या वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक सौरभ देसाई. नक्कीच आता आपण पुढचा जो लकी ड्रॉ आहे तो आपण या सामन्यानंतर घेणार आहोत. ओर टू यू डीजे सर. पूर्ण सामन्याचं आता धावतं समालोचन आपण करायचंय. ओर टू यू डीजे सर. ओव्हर द पॉईंट मारण्याचा प्रयत्न होता निकेत शेट्टी याच्या मात्र यज्ञिक डांगे यांच्या अंगाला चेंडू लागला. एक धाव तिकडे रोखू शकलेले नाहीयेत मात्र कुठेतरी गावदेवी AK11च्या संघाच्या धावांसाठी इथे रोख लावण्यात आलेला आहे. कारण त्यांचा एक महत्वाचा खेळाडू सध्या डोंबिवली विभागात ओव्हरची स्पर्धा खेळतोय. सोहम राणे नक्कीच इथे नाही आहेत क्वालिफाईंग स्पर्धेमध्ये. स्टेजच्या समोर कोणी उभं नाही राहायचंय. लहान मुलांना विनंती आहे. सर्वांनी प्रेक्षक गैलरी जायचंय. लहान मुलांना विनंती है आप सभी को प्रेक्षक गैलरी में जाके बैठना है. स्टेज के सामने किसी को खड़ा नहीं रहना है. आप सभी बच्चों को रिक्वेस्ट है. चलिए सब. चेतन चेतन सगळ्यांना तिकडे पाठवायचंय. चला नाही तुम्ही सामना चालू ठेवा. चला हर्ष प्रतीक चलो सब आपको चलो गैलरी में जाना है. प्रतीक चलो आपको गैलरी में जाना है. रिक्वेस्ट है. चान्स आहे डायरेक्ट हिट लागलाय. कुणाल मामुनकरला मात्र माघारी परतावं लागतंय. रनआउटच्या स्वरूपात कुणाल मामुनकर बाद होत आहेत. द वर्स्ट वे टू गेट आउट इज टू रन आउट अँड कुणाल मामुनकर वॉकिंग बॅक टू द पेव्हिलियन.
अगदी बैलगाडा शर्यतीपर्यंत आमचे डीजेवाले दादा पोहोचले, धन्यवाद. पहिल्या विकेटचं पतन होतंय, रनआउटच्या स्वरूपात गडी बाद झालाय. 21 चेंडू 56 धावांचं लक्ष असताना अजितला वन डाऊन पाठवण्यात आलंय. चला आपण मंचकावर एक सत्कार करून घेऊया. मी विनंती करेल गजानन राणे साहेबांचा सत्कार धर्मवीर ठाकरे साहेबांच्या हस्ते करायचा आहे. गजानन राणे साहेब. काय होतंय सौरव देसाईने इथे मात्र फसवलंय. उत्तम लेग ब्रेक टाकला होता, अजितने स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला, मात्र लीडिंग एज घेऊन यज्ञिक डांगे तिकडे चुकी करत नाहीये. यज्ञिक डांगेचं इथे कौतुक करावं लागेल, अतिशय उत्तम यष्टीरक्षकाचं काम. सौरभ देसाई हॅट्रिक चेंडूवर आहे. हॅट्रिक जर सौरभ देसाई काढतोय तर मेल्विन डिकोस्टा यांच्या स्पर्धाचं 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. त्यासोबतच कोहली स्पोर्ट्स यांच्या मार्फत देखील 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा पियुष गांधी. आजच्या दिवसात ज्या खेळाडूची रील व्हायरल झाली होती त्या खेळाडूंनी 7वी की 8वी बाउंड्री वयोमर्यादा क्रिकेटला नसते ते दाखवून देताना आणि या विभागातल्या सर्व खेळाडूंसाठी एक मोटिव्ह इन्स्पिरेशनल काम हे पियुष गांधी यांनी करून दाखवलंय. यावेळी मुबारक कडून मात्र चुकी होते, मुबारक कडून चुकी होते. 4 धावा नक्कीच मिळत आहेत. अठरा चेंडू 51 धावांचं समीकरण आणि त्यांचा जिजा 11चा बेस्ट बॉलर अभिषेक विश्वकर्मा सध्या गोलंदाजी मार्कवर. अतिशय वेगाने टाकलेला हा चेंडू आपण पाहिलं तर फुलर लेनचा चेंडू होता, यॉर्कर लेनचा चेंडू होता. जनार्दन कोहली चांगला नक्कीच डोटाला, मात्र 4 धावा कुठे ना कुठे शोधतायत कारण समीकरण मोठं आहे. 17 चेंडू 50 धावा गाठायच्या आहेत. जिजाईलन संघासाठी देखील अगदी नंतर धावा आल्या, असंच काहीसं समीकरण यांना देखील करावं लागणार आहे. आणि अप्रतिम मारलेला फटका अगदी चेंडूच्या रीच पर्यंत पोहोचला. चेंडू धन 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 करत चौकार. मी विनंती करतो लक्ष्मीकांत नाईक साहेबांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचंय. नाईक यायचंय दादा, तुम्हाला विनंती करतो की धर्मवीर ठाकूर साहेबांचं विनंती आहे, आपण स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय. आगतम स्वागतम सुस्वागतम. लक्ष्मीकांत नाईक साहेबांचे आपण धर्मवीर ठाकूर साहेबांच्या आयोजनामध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. आपल्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेला उपस्थित राहिल्याबद्दल साहेब स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल नक्कीच आम्ही हार्दिक हार्दिक असे स्वागत करतो आणि आपले आभार प्रकट करतो. धन्यवाद. यावेळी मात्र बैठक स्वीप मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. एका धावेवर समाधान मानावं लागतंय, मात्र एकेरी धावेने काही होणार नाहीये कारण 14 चेंडू 44 धावांचं समीकरण. जवळपास सरासरी तुम्हाला 8 ते 9 धावा कुटायच्या आहेत. यावेळी बऱ्यापैकी बाहेरचा चेंडू, डावे यष्टी बाहेरील चेंडू पंचांनी दंडित केलाय.
वाईटच्या स्वरूपात मात्र एक धाव मिळते. 14 चेंडू 43 धावांचं समीकरण सध्या येऊन थांबलंय. आणि काय होत आहे, ज्या चौकाराची गरज होती मॅच इथून चालू होऊ शकते. निकेत शेट्टीने अप्रतिम मारायला फटका, चेंडू जातोय सीमा रेषा पार. वन टू गो. या सेन्सिबल बॅटिंग केली आहे. फक्त दिशा देण्याचं काम केलं होतं, कारण जाणून घेतलं स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं जास्त गरजेचं आहे. 12 चेंडूत 38 धावांचं समीकरण थोडंसं मोठं आहे, मात्र अशक्य नाही आहे. कारण जिजा 11 संघाने देखील अगदी शेवटच्या 2 षटकांमध्ये गेअर चेंज केला होता. त्यामुळे 12 चेंडू 38 धावा अवघड जरी असलं तरी अशक्य नाही आहे. सहा चेंडू 6 चौकाराचं निकेत शेट्टी लगावतोय, तर 5,001 रुपयाचं पारितोषिक अजिंक्य सानव यांच्याकडून देखील देण्यात येणार आहे. नाही नाही नाही, इथे मात्र चुकी झाली आहे. वाईट अधिक 4 धावा. सुरुवात नक्कीच चांगली नाही झाली श्रवणच्या षटकाची. वाईट बॉल. काहीतरी झालंय, काहीतरी बदललंय, काहीतरी बिघडतंय. 12 चेंडू 32 धावांचं समीकरण. यावेळी मात्र यज्ञिक डांगेने तो चेंडू अगदी थेट पकडला. कॅच प्रॅक्टिस करण्यासारखा श्रवणने चेंडू टाकला होता, मात्र काहीतरी वेगळं होतंय. 12 चेंडू 32 धावा. निकेत शेट्टी यांनी जर 6 चौकार लगवले तर 5,001 रुपयाचं पारितोषिक अजिंक्य सानप यांच्या मार्फत देण्यात येणार आहे. यावेळी मात्र डॉट बॉल येतोय. कमबॅक करतोय श्रवण. डॉट बॉल कमबॅक होतोय, कमबॅक होतोय. एक लहानसा खेळाडू आहे श्रवण. एक यंग ब्रिगेड बांधली होती जिजा 11 संघाने, आणि नक्कीच काहीसा विचार विनिमय करून डिस्कशन करून एक थोडासा बदल नक्कीच झालाय श्रवणच्या गोलंदाजीमध्ये. कॉन्फिडन्स नक्कीच बूस्ट झाला असेल. 10 चेंडू 32 धावांची गरज. गुड शॉप, गुड शॉप. फिल्डिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवत राहायच्यात. श्रवणने फक्त कमबॅक नाही केलाय, मजबूत खणखणीत कमबॅक केलाय. नो बॉल आहे. नो अधिक 4 धावा पंजा. एकही धाव बॅटने या षटकात अजूनपर्यंत आलेली नाहीये. 11 धावा या षटकात आल्या 3 चेंडू मध्ये, मात्र एकही धाव बॅटीने आलेली नाहीये. आणि सामन्यामध्ये हळूहळू गावदेवी AK11 येतोय, कारण 9 चेंडू मध्ये आता धावा हव्यात अवघ्या 27. निखिल विश्वकर्मा माझ्या मते एक वनचा एक माळा जास्त वरती जाऊन मॅच बघायला त्यांना आनंद मिळतोय.
हलक्या हाताने हा टाकला होता चेंडू एकदम निश्चित स्वरूपात मिळते. जनार्दन कोहली यांना सध्या स्ट्राईकवर बघणार आहोत. 8 चेंडू 26 धावांचं समीकरण. थँक्यू डीजे. चला 7 चेंडू 22 धावांचं समीकरण पाहिलं तर जनार्दन कोहली यांच्या मार्फत एक चांगला चौकार नक्कीच झालाय. काय होणार शेवटच्या चेंडूवर या षटकातल्या. आणि मुबारक याच्याकडून काय होतंय चौकार आहे की नाही चेतन सर कन्फर्म करायचं आहे. 4 धावा आहेत कन्फर्म. थँक्यू. मात्र भोक्याच्या क्षणी जनार्दन कोहली याची बॅटिंग आवडली असेल तर त्याच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या. 2 बॉल 2 चौकार नक्कीच लगावले गेले. ओके. एकेलेन गावदेवी संघाने हा सामना तर जिंकला तर 2000 रुपयाचं पारितोषिक अजिंक्य सानप यांच्या मार्फत देण्यात येणार आहे. किशोरगंजची बॉलिंग मार्कवर लेफ्ट आर्म राऊंड विकेट निकेत शेट्टी साठी. पहिला चेंडू खोदून मारण्याचा प्रयत्न राहिला होता मात्र अभिषेक विश्वकर्मा तिकडे येत आहेत. 1 धाव मिळते. ज्या खेळाडूंनी 2 चौकार लगावले जनार्दन कोहली याच्याकडे मात्र यावेळी स्ट्राईक आहे. ज्यांनी ज्यांनी जे बारकी बोर आहेत ती ज्यांच्या ज्यांची ऍडव्हर्टाईज आहे ज्यांच्या ज्यांच्या घरातले कॅलेंडर आहेत त्यांनी हात वरती करायचं आहे. त्या बारक्या पोरांसोबत जर आपले कोणी वडीलधारी आले असतील तर आपण छापलेल्या कॅलेंडरांना सांगा हात वरती घ्यायला. फटका नक्कीच चांगला होता. क्रिश कडून मात्र चुकी होते. झेल सुटतोय. 4 चेंडू 16 धावांचं हे समीकरण. निकेत शेट्टी 4 चौकार लगावणार का आणि हा सामना जर जिंकवून दिला तर AK11 गावदेवी संघाला 2001 रुपयाचं पारितोषिक अजिंक्य सानप यांच्या मार्फत देण्यात येणार आहे. आणि किशोरगंजी इथे बाजी मारतोय. निकेत शेट्टी यांच्याकडून अपेक्षा होती मात्र बॉक्सआउटच्या स्वरूपात गडी बाद. थँक्यू डीजे. एकदा 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 पर्सनल रिक्वेस्टवर आपल्या डीजेचं काम आवड असेल तर जोरदार टाळ्या वाजवायच्यात. अगदी मोक्याच्या क्षणी कुठलं गाणं कधी वाजवायचं याचं दादाला नक्कीच ज्ञान आहे आणि तेच खरं डिस्क जॉकीचं काम असतं. अतिशय सुंदर कामगिरी त्याची देखील राहिली आहे. तीन चेंडू 16 धावांची गरज.
पटेल स्वीप मारण्याचा प्रयत्न यज्ञिक डांगे तिकडे बाजी मारतोय जनार्दन कोहली 2 चेंडू 2 विकेट जनार्दन कोहलीला मात्र मागे परतावं लागतंय पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट लागलाय मात्र बॅट्समन सेफ इन द क्रीज आणि फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये उरते जिजा 11 संघ कुठेतरी संतोष राजे सर आशिष राठोड सर खुश दिसत आहेत एक वेगळ्या प्लॅनिंग मध्ये नक्कीच काही माणसं देखील आहेत एक चेंडू 16 धावांची गरज असताना कॅमेरामॅन तुम्हाला एक चांगलं फुटेज नक्कीच मिळणार आहे आणि हा सामना सेमीफायनलचा सामना जिंकलाय तो म्हणजे जिजा 11 संघाने कॅमेरामॅन लवकर फोकस करायचंय पियुष गांधी सरांवर पियुष गांधी सरांना उचलून घेण्यात येत आहे कारण आधारस्तंभ आहेत गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्ट संघाचे आधारस्तंभ पियुष गांधी सर ठरतायत या विजयाचे मानकरी झटके पटापट डीजे मॅन ऑफ द मॅच सांगायचं मॅन ऑफ द मॅच डीजे यज्ञिक डांगे मी विनंती करेल अजिंक्य सानप साहेब 2 मिनिटं थांबायचंय 2 मिनिटं मी अजिंक्य साहेबांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय मी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण साहेबांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत चला मी विनंती करतो मॅन ऑफ द मॅच ठरला या सामन्याचा यज्ञिक याने 1 मिनिट बाजूला व्हायचंय सर्वांनी बाजूला व्हायचंय जम्बो अतिशय सुंदर कामगिरी यज्ञिकची राहिली या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये ओव्हरऑल पूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी आपल्याला बघायला मिळाली धन्यवाद